माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. संबंधाच्या कारणावरून सलगर बुद्रुक येथील सागर मनोहर इंगळे वर्ष 29 याच्या काठीने डोक्यात व मानेवर सर्वांगावर वार करत खून करण्याची घटना तालुक्यात घडली असून दिनांक 26 रोजी पहाटेच्या दरम्यान ही घटना घडली. या प्रकरणी दोघा संशयित आरोपी भावांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी अधिक माहिती अशी की सागर मनोहर इंगळे राहणारा सलगर बुद्रुक यांचे सलगर बुद्रुक येथील मोबाईल दुरुस्ती व गिफ्ट हाऊसचे दुकान असून मारोळ येथील एका महिलेशी सलगर बुद्रुक येथे आठवडा बाजाराच्या निमित्ताने दुकानात मोबाईल रिचार्जला आल्यावर ओळख होऊन त्या ओळखीतून अनधिक संबंध प्रस्थापित झाले. जेव्हा संबंधाचे कुणकुण तिच्या नातेवाईकाला लागली त्यावर सागर याला समज देण्यात आली, परंतु त्यानंतरही अनधिक समज सुरूच राहिले. दिनांक 26 रोजी पहाटे दरम्यान सागर इंगळे हा मारोळ येथील होनमुखे वस्तीवरील सदर महिलेच्या घरी गेला होता. पहाटेच्या दरम्यान महिलेच्या घरी सापडल्यानंतर कोण आहे अशी विचारणा केली असता अंतरात सागर इंगळे हा पळून गेला. महिलेचा पती सुभाष होनमुखे व संजय होनमुखे यांनी पाठलाग करून धरले. त्याला मारहाण करत घरासमोर आणून काठीने डोक्यात व मानेवर सर्वांगावर मार केल्याने दरम्यान पहाटे 4 वाजल्या सुमारास त्याचा जागीच मृत्यू झाला. सकाळी दूध घालण्यासाठी सलगरमध्ये आल्यावर सागर जखमी झाल्याचे समजले असता प्रत्यक्ष घटनास्थळी गेल्यावर सागरच्या शरीराची कोणतीही हालचाल होत नव्हती. मयताचे मनोहर इंगळे यांनी पोलिसात खबर दिली असून या खून प्रकरणातील मारोली परिसरात 2 मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान घटनास्थळी पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड व पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरगिडे यांनी दखल घेऊन दोघा संशयित आरोपी भावांना ताब्यात घेतले असून महेश सागर इंगळे हा अविवाहित असून त्यांच्या मृतदेहावर सलगर बुद्रुक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून 5:30 वाजल्यादरम्यान सलगर बुद्रुक येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.